दुकानवाल्या दादांनी इथे विराजला देव्हाऱ्यात बसवले आणि तो देखील मस्त निवांत बसलेला. मग काय शेवटी त्याला उचलून घेतला बाहेर आणि इथे बघा त्याची किती मस्ती चालू आहे. तर आज आपण आलोय आपल्या घरासाठी काहीतरी नवीन घ्यायला आणि आपण काय घेतलं आहे ते तर मी तुम्हाला पुढे दाखवतेच. पण इथे बघा विराजची किती मस्ती चालू आहे दुकानात. आणि आता आम्ही चालायला लागलोय तर विचारूच नका, जिकडे तिकडे असं पळत सुटतो आणि त्याच्यामागे आम्हाला देखील पळावं लागतं. त्यानंतर घरी आलो आणि थोडा डाळ भात होता तर पटकन टोमॅटो चटणी आणि चपात्या केल्या आणि बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. मस्त गरमागरम जेवण झालं आणि सकाळपासून बरीच धावपळ झाली, बाहेर जाणं आणि पाऊस देखील भरपूर सुरू आहे त्यामुळे डोकं जड झालेलं. तर मग मस्त अशी डोक्याची तेल लावून चंपी केली आणि तसंच मग आम्ही आलो आपल्या मेडिकल शॉपवर. आणि इथे काही कामं होती. इतका पाऊस सुरू आहे तरी आपल्या आईस्क्रीमला किती डिमांड आहे बघा. तर मग आईस्क्रीमचा काही नवीन माल होता आणि अजून काही गोष्टी होत्या, औषधं वगैरे, तर ते चेक करून लावायचं होतं. ते सगळं झाल्यानंतर आम्हाला लवकर निघायचं होतं आज, कारण आपल्याला मार्केटमध्ये जायचं होतं, कारण आहे घटस्थापना. तर घटस्थापनेची तयारी करायची होती. म्हणजे घट तर बसवत नाही पण त्यानिमित्ताने आपण मंगल कलशाची स्थापना करतो दरवर्षी. आणि इथे बघा सगळं आवरून आम्ही निघालो. आणि मागच्या वर्षी तर मला काही जमलं नव्हतं कारण विराज खूप लहान होता आणि मी मम्मीकडे होते. तर ह्या वर्षी म्हटलं आपण मंगल कलश स्थापन करू. आणि पाऊस तुम्ही बघितलं अजूनही तितकाच मुसळधार सुरू आहे. मग बाजार मस्त सजला होता. तर वेणी, फुलं आणि काही सामान घेतलं आणि हे नवीन देवघर घेतलं आपण आपल्या घरासाठी. तसं आम्हाला बऱ्याच दिवसांपासून घ्यायचं होतं. तर म्हटलं चला आता नवरात्री निमित्त घेऊयाच. आणि ह्या देवांची स्थापना, पूजा, मंगल कलशाची स्थापना मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. चलो बाय.